बऱ्याच वेळा बरेच व्हिडिओ, ऑडिओ व्हायरल होतात, की महाशिवरात्री आली, रोज शंकरावरती तुम्ही दूध चढवतात, ह्या सगळ्या काही गोष्टी आहे. पण आपण महादेवावरती दूध चढवतो, वाहतो. पण त्याच्यामागे कारण काय आहे? हे कोणी वाचलं आहे का? तिथपर्यंत पोहोचले आहेत का? त्याच्यानंतर देवा देवाची पूजा करणं ही त्यातल्या त्यात एक वेगळीच अनुभूती आहे. आणि ती अनुभूती जोपर्यंत तुम्ही ती पूजा करत नाही, तोपर्यंत तुम्हाला येत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्णमध्ये दरवर्षी आता रुद्रयाग होईल हे मी ठरवलं आहे. त्यामुळे ह्या रुद्रयागाला तर जेवढे लोकं होते तेवढे उपस्थित होते. पण मी सगळ्यांना इन्व्हाईट करते. दर महाशिवरात्रीला तुम्ही संपूर्णमच्या सेंटरवर येऊ शकतात आणि ह्या रुद्रयागामध्ये अ, जी याग होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडनं आहुती देऊ शकतात. देव हा मंदिरात तर आहेच, पण आपण जर मनापासून जिथं त्याला पूजलं, तो तिथं उपस्थित राहतो आणि त्याकरता तुम्हाला पूर्णपणे, निस्वार्थीपणे त्याचं पूजन, त्याचं मनन, चिंतन भक्तिभावाने करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर चांगलं आहे, नाही पटत असेल तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. जय भोले.